एवढं मस्त मुरंबा बनवलेला ना, छुंदा आणि वडापाव केलेला. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. 2 आंबे आणलेले लोणच्याचे. त्याला मस्त धुवून कपड्याने पुसून साल काढून त्याला खिसून घेतलेलं. मला गोड मुरंबा नको होता, मला तिखट आणि असा आंबट गोड असं मुरंबा पाहिजे होता आणि तिखट. तर मी हे बनवलेलं आणि खूप छान झालं होतं. खिस्ता हात ते शोल्डर माझा पेन आहे ना, ते खूप म्हणजे हे झालं, असं होतच नाही. म्हणून मिस्टरांना खिसायला सांगितलेलं. एवढं एकच आंबा खिसा घेतलं तरी असा प्रॉब्लेम होतो. एवढं म्हणजे शोल्डर पेन आहे मला. तर त्यांना पण, मिस्टरांना पण करंगडीला हे झालं. तर परत मुलगीने हे केलं. काय बोलायचं, 2 आंब्यानं 3 माणसं लागली होती. हे साखरेचं पावडर करून घेतलेलं होतं. ह्याच्यामध्ये हे आंबा हे करून घेतला आहे. हे बघा, खिसून घेतला होता. हे एवढंच झालं आहे. 1.25 किलोच्या आसपास आंबा होता. राजापुरी बोलतात आंबा गुजरातमध्ये, तो घेतलेला होता. आणि ह्याच्यात साखर टाकली मी पावडर करून. आणि पावडर करून साखर टाकली की त्या दिवशीच लगेच उन्हात ठेवायचं नाही, 1 दिवस घरामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते पूर्ण मिक्स करून उन्हामध्ये 4-5 दिवसासाठी मी ठेवत होते. आणि चमच्याने हलवून घ्यायचं आपल्याला. हे बघा, हे पूर्ण मिक्स करायचं आहे. लगेच आपल्याला उन्हात नव्हतं ठेवायचं, नाहीतर ते पूर्ण कडक होऊन जातं, साखर कडक होते. म्हणून आपल्याला उन्हात नाही ठेवायचं. हे मीठ टाकलं आहे. हे टिप्स असली बारीक कोण देत नाही. म्हणजे लगेच कडक होतं, साखरेचं असं कडक पाकसारखं होऊन जातं. त्याच्यामुळे उन्हात नाही ठेवायचं, एवढ्या गरमीमध्ये कडक होतं ते आंब्याचं. हे पूर्ण मिक्स करून झालं होतं माझं. त्याला 4-5 दिवस मी उन्हामध्ये ठेवत होते. हे बघा, जसं तुम्हाला पाहिजे तसं ते हे करून हे करायचं आहे. गोड जसं पाहिजे, मला जास्त गोड पण नको होतं आणि जास्त तिखट आणि असं हे पण नको होतं, आचारी टाईप. हे बघा, हे सगळं मिक्स करून झालं आहे. आता तेल गरम करून परत आपल्याला ॲड करायचे आहे. जर कमी पडलं तर हे तेल मिक्स करून त्याच्यामध्ये मी सुहाना आचार मसाला मागवलेला. प्रमोशन वगैरे नाही आहे, का तर ब्लिंकिटवरती मी बघितलं इथं आचार मसाला कुठला भेटत नव्हता, म्हणून हा मी घेतलेला. ह्याच्यामध्ये तिखट 2 चम्मच पावडर मिक्स केली होती मी आचार मसाला टाकून. ह्याला थंड करून घेतलेलं तेलाला. आता त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. परत आपल्याला ते पूर्ण आंब्याचं जे खिस असतो की नाही, खाली राहील, वरती थोडं तरी तेल राहील, असं आपल्याला तेल ॲड परत करायचं होतं. आणि करायला लागतं, का तर ते खराब होऊ नये म्हणून. हे पूर्ण माझा आंबा बघा 4-5 दिवसासाठी असं सगळं मस्त होऊन गेलेलं, सुकलेलं. हे थंड झालं होतं हे सगळं. आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे. हे बघा, एवढं मस्त झालेलं ना, करून बघा. खरंच खूप सुंदर झालेलं होतं हे मुरंबा. म्हणजे वेगळंच काहीतरी टेस्ट होतं, म्हणजे इतकं छान झालं होतं हे. ह्याला आता हे करून घ्यायचं आहे. ह्याला परत 1 दिवस असंच आपल्याला ठेवायचं आहे, घरामध्ये झाकून. उन्हात ठेवू शकता, घरात झाकून ठेवू शकता. ह्याला मिक्स करून परत 1 दिवस, ह्याला लगेच भरणीमध्ये भरायचं नाही आहे, असंच ठेवून द्यायचं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये आता परत थोडं आपल्याला तेल ॲड करायचं आहे. हे असं झालं होतं बघा 1 दिवस बाहेर ठेवल्यावर. हे मी भरणीत भरलं आहे. अर्धी छोटी भरणी खाली पण गेली बघा. हे वरती तेल एवढं आलेलं आहे, एवढं आपल्याला भरायचं होतं. आणि एवढं सुंदर झालं होतं ना, खरंच करून बघा तुम्ही, मस्त लागतं हे. हे बघा, खूप छान झालं होतं हे. शपथ करून बघा, एवढं सुंदर झालं होतं ना, आंबट गोड असं एकदम भारी. चपातीवर नुसतं तुम्ही भाजी काय नसलं तरी खाऊ शकता, पराठ्याबरोबर असं भात पण घेऊन तुम्ही खाऊ शकता, इतकं सुंदर झालेलं होतं ना. नंतर वडापाव केला होता. गावचं आठवण खूप आली होती म्हणून वडापाव केला होता. बटाटे घेतले होते शिजवून. त्याच्यामध्ये हे बघा, ही अर्धी भरणी तर झालीच होती. या अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली होती. ह्याच्यामध्ये मीठ आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली होती आणि टिक्की करून घेतली होती. माझ्या मुलीला घरातल्याच माझ्या हातचा वडापाव खूप आवडतो. मग ती मम्मी, तसा वडापाव इथे नाहीच भेटत आपल्या इकडसारखा. इथे ना पूर्ण असं तव्याला घासून असं पावाबरोबर हे करून देतात. हे बघा, हे हळद टाकले, मीठ टाकून बरोबर ह्याला आता मिक्स करून टिक्की बनवून घ्यायची आपल्याला.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कसे वाटतात व्हिडिओ माझे कमेंटमध्ये सांगा. आणि हे लोणचं खरंच खाऊन बघा छुंदा, खूप म्हणजे खूप छान झाला होता. आणि करून पण बघा आणि मला सांगा कसा झाला होता. हे आता मी बेसनचं हे करून घेते. ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी, हळद आणि ते जे मिरचीचं पेस्ट केलेलं मिक्सरला पाणी होतं ते त्याच्यामध्ये टाकलं होतं. हे आलू टिक्की करून घेतली, आता मी वडे करून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये डिप करून हे करते, फ्राय करते. खूप छान झाले होते, मस्त झाला होता हे वडापाव. या खायला सगळेजण. आणि आजारी पडल्यामुळे ना एवढं हे होतं ना, म्हणजे एवढ्या गरमीत आजारी पडले, 2-3 ब्लँकेट घेऊन झोपून जाते असं आजारी पडले. पूर्ण आवाज वगैरे बसून गेला आहे माझा. हे वडापाव झालेत तयार, या खायला सगळेजण. आणि खरंच सांगते, ते मुरंबा करून बघा, तिखट वगैरे असं एवढं सुंदर लागतं, चटपटा खूप छान लागतो आहे. भाजी जरी छान नसेल झाली ना तरी ते घेऊन खाल्लं तरी एवढं सुंदर वाटतं ना. हे वडापाव आहेत, या सर्वजण खायला. नंतर घरात असं म्हणजे चांगलं वाटत नव्हतं, डोकं खूप दुखत होतं म्हणून बाहेर गेलो होतो, जरा बाहेरून फिरून आलो. नाहीच जायची इच्छाच होत नव्हती, पण तरी पण माझी मुलगी म्हणली चल मम्मी, असंच जरा बाहेर गार्डनमध्ये बसून आलो. म्हणजे आम्ही ह्यावेळेस कुठं गेलोच नाही. मे महिन्यात आम्ही गावी जातो, ह्यावेळेस गेलोच नाही आम्ही, इथेच होतो. इतकी गरमी आहे ना अहमदाबादमध्ये, खूपच गरमी आहे, जबरदस्त गरमी पडली होती. आणि कसं वाटलं ते आंब्याचं लोणचं नक्की सांगा. आणि वडापाव, या सर्वजण खायला. बाय.